नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या भामेर किल्ल्याविषयक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। भामेर किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो। समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळपास 2500 मीटर एवढी आहे। आहिर राज्यांची राजधानी म्हणून भामेर किल्ल्याची ओळख आहे। या किल्ल्याने 3 बाजूंनी गावाला वेढले आहे, तर चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे। या किल्ल्यावर 184 गुफा आहेत, त्यापैकी काही गुफा आपल्याला पाहता येतात। खडबडीत आणि खडकाळ डोंगरांच्या रांगेच्या शेवटी असलेला हा किल्ला मानवनिर्मित दरीद्वारे उर्वरित रांगेपासून वेगळा केला आहे। शहराकडे वळणाऱ्या किल्ल्यांच्या नैसर्गिक ढिगाऱ्याला काही ठिकाणी दगडी बांधकामांनी मजबूती दिली आहे। टेकडी जरी खूप उंच असली तरी चढण सोपी आणि अवघड आहे। मित्रांनो, किल्ल्याच्या पठारावर पाण्याचे टाके व छोटेसे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल। किल्ल्यावरून परिसराचे दिसणारे विहंगमय दृश्य अवर्णनीय आहे, त्यामुळे एकदा किल्ल्याला नक्कीच भेट दिली पाहिजे असा हा किल्ला आहे। 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करीत किल्ल्याचा ताबा घेतला। नंतर 1820 मध्ये काळे खानने बंड करून किल्ल्याचा आश्रय घेतला आणि त्यानंतर कॅप्टन ब्रिग्जने भामेर किल्ल्यावरील महत्त्वाच्या इमारतींची नासधूस करीत काळे खानचा पाडाव केल्याचे उल्लेख इतिहासात उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या भामेर किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।